चाही अभ्यास करावा लागतो, कारण असेल एखाद्याच्या कुंडलीमध्ये अपमृत्यूची शक्यता, पण त्याप्रमाणे जर दशा नसेल तर व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये तसा योग असूनही अनुभव येत नाही. पण चतुर्थ स्थानावरून मृत्यूसमयी व्यक्तीची शारीरिक मानसिक स्थिती कशी असेल याचा अंदाज मात्र बांधता येतो. जन्मकुंडलीमध्ये जे 10वं स्थान असतं त्या 10व्या स्थानातील 9व्या राशीचा स्वामी राहू किंवा केतू सोबत असल्यास व्यक्तीचा अस्वाभाविक मृत्यू होऊ शकतो, अशी ही शक्यता असते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला राहूची दशा, केतूची दशा किंवा मंगळाची दशा सुरू असेल आणि हे ग्रह जर त्याच्या जन्मकुंडलीत चांगल्या स्थितीमध्ये नसतील किंवा चांगल्या स्थानामध्ये नसतील तर अपघात होण्याची शक्यता वर्तवली जाते. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार जन्मकुंडलीमध्ये असे अनेक योग असतात जे अपघाताची शक्यता दर्शवतात. आता या अपघातात मृत्यू होईलच असं नाही, पण अपघात होण्याची शक्यता दर्शवतात. त्यापैकी काही योग आपण इथे पाहिले. योग तर पाहिले, पण जर एखाद्याच्या पत्रिकेत असे योग असतील तर उपाय काय करायचा, किंवा एखाद्याला अपघाती मृत्यूची भीती वाटत असेल, जसं एखाद्याला विमानात बसायची भीती वाटते किंवा रात्रीचा प्रवास करायची भीती वाटते, अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी असतात. कुणाला गाडी चालवायचीच भीती वाटते, कुणाला गाडीत बसायची भीती वाटते, कुणाला जहाजाने प्रवास करायची भीती वाटते, कुणाला पाण्याची भीती वाटते. अशी जर तुम्हाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीची भीती वाटत असेल आणि त्या भीतीवर तुम्हाला मात करायची असेल आणि अपमृत्यू टाळायचा असेल तर त्यासाठी आपल्या पुराणांमध्ये एक अतिशय सुंदर उपाय आहे. तो म्हणजे महामृत्युंजय मंत्राचा जप करणं. महामृत्युंजय मंत्र हा अतिशय शक्तिशाली आणि प्रभावी मंत्र आहे. जेव्हा केव्हा तुम्ही घरातून बाहेर पडणार आहात तेव्हा या मंत्राचं पठण करून बाहेर पडा, किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी जायची भीती वाटते आहे तिथे जाण्याआधी या मंत्राचं पठण करा. शक्य असेल तर रोज किंवा दर सोमवारी या मंत्राचा 1 माळ जप करा. तुमच्या मनातली सगळी भीती दूर होईल आणि तुमच्या पत्रिकेत असणारे सगळे अशुभ योग सुद्धा दूर होतील. आता महामृत्युंजय मंत्र इतका प्रभावी का आहे आणि खास करून अकाली मृत्यूचं भय हा मंत्र दूर करतो, अपघाती मृत्यूचं भय हा मंत्र दूर करतो, असं का? तर मुळातच या मंत्राची रचना मार्कंडेय ऋषींनी केलेली आहे. आणि मार्कंडेय ऋषींचा जेव्हा जन्म झाला तेव्हा ज्योतिषांनी वर्तवलं होतं की 16व्या वर्षी या बालकाला मृत्यू येणार आहे आणि म्हणून त्याचे पालक अतिशय दुःखी झाले होते. पण मार्कंडेय ऋषींचे वडील प्रचंड शिवभक्त होते. त्यांनी मार्कंडेय ऋषींना शिवभक्ती शिकवली. मार्कंडेय ऋषी सुद्धा मोठे शिवभक्त होते आणि जेव्हा त्यांच्या मृत्यूचा काळ समीप आला तेव्हा त्यांनी भगवान शिवशंकरांची तपस्या सुरू केली. महामृत्युंजय मंत्र निर्माण करून त्याचा जप करायला सुरुवात केली आणि या मंत्राच्या प्रभावाने भगवान शिवशंकर प्रसन्न झाले. आणि जेव्हा यमदूत मार्कंडेय ऋषींना न्यायला आले तेव्हा भगवान शिवशंकरांनी त्यांचं यमापासून